हॅलो एव्हरीवन. तर जसं की आज व्हिडिओमध्ये काहीतरी आपण नवीन बघणार आहोत. माझं नाव माधुरी इंगडे आहे आणि मी जळगाव महाराष्ट्राची आहे. तर बरेचसे लोक इन्स्टावरती वर्क फ्रॉम होम म्हणून फॉर्म फिलअप करतात आणि त्यांना विदिन 2 ते 3 तासामध्ये त्यांना ते जे पर्सन असतात त्यांचा कॉल येतो की तुम्ही वर्क फ्रॉम होम रिगार्डिंग अप्लाय केलं होतं तर तुम्ही इंटरेस्टेड आहात का, तुम्ही आधी काही ऑनलाईन जॉब केलेला आहे का, की फ्रेशर आहेत का, असं त्यांना सर्व त्यांच्याकडून डिटेल्स घेतात आणि त्यांचीही डिटेल्स ते त्या पर्सनला देतात. मग ते त्या जेही ऑनलाईन फॉर्म फिलअप करतात तर त्या पर्सनला डे 1, डे 2 आणि डे 3 असे त्यांचे काही ट्रेनिंग असतात. 1 ते 1.5 तासाचे ते प्रोव्हाइड करतात. त्यानंतर त्यांच्याकडून त्यांचे पर्सनल डॉक्युमेंट घेतले जातात आणि त्यांची ID बनवली जाते. त्यानंतर त्यांना 1,500 रुपये मागले जातात. 1,500 रुपये यासाठी मागले जातात त्यांना की यामध्ये तुमचा ID बनवला जाईल आणि त्यानंतर तुम्हाला 1,500मध्ये 1 किंवा 2 प्रोडक्ट तुम्हाला दिले जातील. तर अशा पद्धतीने जे कस्टमर असतात किंवा पर्सन असतात त्यांना हे असे गाईड करतात. त्यानंतर त्यांना फॉरेवर काय आहे, कंपनी काय आहे, मार्केटिंग प्लॅन काय आहे याची काहीच नॉलेज त्या पर्सनला दिली जात नाही आणि फक्त 1 ते 1.5 तासाची ट्रेनिंग दिली जाते त्यांना. आणि त्यानंतर असं सांगलं जातं की तुम्ही यूट्यूबवरती सर्च करा की फॉरेवरची कंपनी काय आहे, मार्केटिंग प्लॅन काय आहे, सर्व त्या पर्सनलाच ते सांगतात की तुम्ही सर्च करा, नंतर नोट्स बनवा आणि नोट्स बनवल्यानंतर आम्हाला डिटेल द्या. तर त्यांना फॉरेवरची जी पॉलिसी आहे 2CC बद्दलची तीही सांगितली जात नाही. ID आपला फ्रीमध्ये बनवला जातो हेही कस्टमरला पर्सनला सांगलं जात नाही आणि IDच्या नावाखालीही त्या पर्सनकडून पैसे घेतले जातात. ॲक्च्युअल फॉरेवरमध्ये असं नाही आहे. फॉरेवरच्या पॉलिसीच्या अकॉर्डिंग ID हा फ्रीमध्ये बनवला जातो. त्यानंतर 2 महिन्याचा कालावधी असतो आपल्याला 2CC करण्याचा. म्हणजेच की असिस्टंट सुपरवायझरी ही एक लेवल असते फॉरेवरमध्ये बिझनेस स्टार्ट करण्याची. तर ही जी लेवल आहे ही आपण 2 महिन्यामध्ये आपल्या सोयीनुसार पूर्ण करू शकतात. पण ते 1500 रुपये घेतल्यानंतर त्यांना 2-4 दिवसानंतर फोर्स करतात तुम्ही आधी 2CC करा, 2CC करा आणि ॲक्च्युअल त्यांना गायडन्स दिला जात नाही. काम काय आहे, काम कशा प्रकारे केलं जाईल काहीच त्यांना सांगितलं जात नाही आणि त्या पर्सनला मिसगाईड करतात. तर जेही हा व्हिडिओ बघत असतील माझी ऑडियन्स, तर मी तुम्हाला सावध करते की जर तुम्ही फॉरेवरचा बिझनेस स्टार्ट करणार आहात तर आधी ज्या व्यक्तीसोबत तुम्ही फॉरेवरचा बिझनेस स्टार्ट करत आहात त्याची पूर्ण डिटेल नॉलेज घ्या, माहिती घ्या त्या व्यक्तीबद्दल आणि नंतर फॉरेवरची पूर्ण डिटेल माहिती घ्या कशी आहे काय आहे. तुम्ही ज्या पर्सनसोबत जॉईन करणार आहात हा बिझनेस, तर हा बिझनेस असा मध्येच सोडण्याचा नाही, लॉंग टर्मचा बिझनेस आहे. तर त्यामुळे तुम्ही आधी पूर्ण डिटेलमध्ये माहिती घ्या, त्यानंतरच कोणाच्याही अकाउंटला पैसे द्या आणि आपले पर्सनली जेही डॉक्युमेंट असतात पॅन कार्ड, आधार कार्ड ते कोणाला शेअर करू नका. तुम्ही स्वतःही तुमची ID क्रिएट करू शकता आणि स्वतःच तुम्ही त्या ID क्रिएट झाल्यानंतर तुमचा जो स्पॉन्सर असतो स्पॉन्सर ID त्याच्यानंतर तुम्ही तुमचे जे ऑर्डर आहे ती स्वतःच करू शकतात. तर अशा प्रकारे मला आज सर्वांना सावध करा असं वाटलं. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर अशाच व्हिडिओसाठी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत बाय.